ही अशी मस्त मोकळी सुटसुटीत परंतु मऊसूत आणि अजिबात कडक न होणारी वातळ न होणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघूया। साबुदाणा भिजवताना किती पाणी घालायचं, किती वेळ साबुदाणा भिजवायचा हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यातील स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे। साबुदाणा धुवून झाल्यानंतर जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे, किंवा साबुदाण्याच्या वरती अगदी पाव इंच एवढं पाणी येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। साबुदाण्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर खिचडी बनवायच्या अर्धा तास आधी अशा प्रकारे चाळणीमध्ये किंवा एखाद्या स्ट्रेनरमध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे आणि अर्धा तास असाच ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल आणि खिचडी मस्त मोकळी आणि मऊ होईल। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून हे भाजून घेणार आहे। तेल घालून भाजल्यामुळे आपल्याला ह्याची साल काढायची गरज पडत नाही आणि ते छान चवदारसुद्धा लागतात। तर इथे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत। आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला खिचडी बनवून घ्यायची आहे। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया। हे मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालूया आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत। तर ह्या फिक्क्यावाल्या हिरव्या मिरच्या आहेत। मी खिचडीमध्ये लाल तिखटसुद्धा घालणार आहे, त्यामुळे मी ह्या फिक्क्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तर जिरं आणि मिरच्या परतून झाल्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला कट करून यामध्ये घालायचे आहेत। बटाटे मी उकडून न घेता कच्चेच घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये मी परतवून घेणार आहे। अशा प्रकारे बटाटे तेलामध्ये परतवून शिजवून घेतल्यामुळे खिचडीची चव अजून वाढते। तर ह्यावर झाकण ठेवून आपण साधारण 5 मिनिटांसाठी बटाटे शिजवून घेऊया। आणि इथे मी साबुदाणा तुम्हाला दाखवते आहे, बघा अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आणि साबुदाणा मस्त मोकळा झालेला आहे। आणि इथे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। साधारण 2 मिनिटांनंतर आपल्याला हे झाकण काढून हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा बटाटा इथे शिजलेला आहे। आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, जेणेकरून ते बटाट्याला अगदी व्यवस्थित लागेल। मीठ मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया। थोडंसं कूट मी बाजूला ठेवलेलं आहे, ते नंतर घालणार आहे। त्यानंतर साबुदाणा घालूया आणि त्यावर जे उरलेलं कूट आहे ते यावर घालून घेऊया। थोडंसं लाल तिखट घालूया। सर्व आता अगदी मस्त मिक्स करून घेऊया। साबुदाणा खिचडी बनवताना साबुदाणा कसा भिजवायचा हेच महत्त्वाचं असतं। साबुदाणा जर व्यवस्थित भिजलेला असेल, त्यामध्ये जास्त पाणी नसेल, तर साबुदाणा खिचडी मस्त मोकळी होते आणि मऊसुद्धा होते। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। आपण आधी बटाट्यामध्ये मीठ घातल्यामुळे आता मी थोडंसं कमी मीठ घालून घेणार आहे। सर्व मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त मोकळी खिचडी झालेली आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि साधारण 5 मिनिटांसाठी आपल्याला याला वाफ द्यायची आहे। आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात खिचडी मस्त झालेली आहे। खिचडी खूप जास्त शिजवली तर ती अगदी रबरासारखी होते, चिवट होते, त्यामुळे आपल्याला ही खूप जास्तसुद्धा शिजवायची नाही आहे। आता झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटांनंतर मस्त सुटसुटीत अशी मऊसूत साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा मोकळा झालेला आहे आणि मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे। या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ही खिचडी बनवून बघा। कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।